रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरी या मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली आणि मंदिराचा इतिहास काय सांगतो? मुळात ह्याची स्टोरी सुरुवात होते आदिलशहाच्या काळापासून. त्यावेळेस रत्नागिरीचा किल्लेदार होता आणि आदिलशहाला तो त्रास देत होता किंवा तो त्याला नको होता. आणि म्हणून आदिलशहानं काय केलं की विजापूरहून 1526च्या दरम्यान आपल्या 2 सरदारांना, सावंत साळुंखे घराण्यातले ते होते, आणि विजापूरहून त्यांना रत्नागिरीत पाठवलं. त्या सरदारांचं नाव होतं, एकाचं रामराव आणि तुकोजीराव, राईट. ऑफकोर्स त्यांनी त्या किल्लेदाराचा पराभव केला आणि मग आदिलशहा खुश झाला आणि त्याने सांगितलं की झाडगावची ठाणी ही तुमच्या ताब्यात दिली. पण आता जसं सावंत साळुंखे आले, त्यांचं जे कुलदैवत होतं तो काळभैरव त्यांचं देवस्थान होतं, कुलदैवत होतं, आणि याचबरोबर जोगेश्वरी. आणि म्हणून त्यांनी काय केलं, पहिल्यांदा जोगेश्वरीची स्थापना केलेली होती आणि मग आता त्यांना भैरीची स्थापना करायची होती. मूळचं एक तृणबिंदुकेश्वर मंदिर पण आहे तिथे. तृणबिंदुकेश्वराच्या दरवाजाला क्षेत्रपाल म्हणून भैरीचं देवस्थान होतं. आता गंमत बघा, सावंत घराण्यांची सत्ता इथे आली, तसं त्यांना तो भैरी स्थान दिसलं, ते त्यांचं आराध्य दैवत. मग ते क्षेत्रपालाला कसं ठेवणार, तिथे दाराशी कसं ठेवणार, बरोबर ना? आणि म्हणून त्यांनी तिथून त्याला काढायचा प्रयत्न केला. पण ते काढत असताना असं झालं की ती मूर्ती भंग पावली. मग अर्थातच त्यांनी ती मूर्ती काढून बाहेर ठेवली गेली आणि मग दुसरी मूर्ती, ती जी त्रिमुखी देवी आत्ता आपल्याला दिसते त्याच्या बाजूलाच त्या ठिकाणी त्यांनी आपलं कुलदैवत भैरीस्थान बसवलं. आता ही एक कथा झाली. दुसरी कथा असं सांगते की सेखोजी आंग्रे 1731मध्ये रत्नागिरीत आलेले होते. त्यावेळेस राजस्थान काठेवाडीहून त्यांनी 4 गुर्जर कुटुंबात आली होती. आता हे लोक म्हणतात की आम्ही मंदिर बांधतो. म्हणजे पहिली जी कथा आहे ती 1526ची आहे आणि दुसरी जी आहे ती 1731 मधली. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास 100 वर्षांचं अंतर पडतं. गुर्जर कुटुंबांनी याला हातभार लावलेला असणार आहे. त्यांचंही भैरी देवस्थान, त्यांचंही ते मानत होते त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी कदाचित भैरी देवस्थानाचा रिन्युएशन केलं त्यांनी. आणि मुळात भैरी देवस्थान हे 12 वाड्यांचं, 22 जमातीचं, जाती जमात सगळ्यांचं मिळून जेव्हा ग्रामदैवत येतं ना, ते अख्ख्या गावाचं दैवत असतं. असं दोन्ही कथा त्याच्यामध्ये येतात.